7व्या प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुमच्यासमोर मी बोर्डवरती घेतलेली आहे. अगोदर माहिती नीट समजून घेऊ आणि मग प्रश्न सोडू. काय विचारलं त्यांनी? त्रिकोण एबीसी दिलाय आणि त्रिकोण एबीसी मध्ये मेजर ऑफ अँगल ए म्हणजे ए ह्या कोणाचं माप किती आहे? 2x - 20 अंश. बी ह्या कोणाचं माप किती आहे? 3x + 15 अंश. आणि सी ह्या कोणाचं माप किती आहे? x + 5 अंश. आणि काय विचारलंय? तर यापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती? समजा एक त्रिकोण आहे एबीसी. ए, बी आणि सी ह्या तिन्ही कोणांची तुम्हाला माप दिलेले आहेत. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180. ह्या तिघांची बेरीज करा. -20 + 15 काय होईल? वजाबाकी. -20 + 15 एक संख्या वजा असेल एक संख्या अधिक असेल तर आपण काय करतो? वजाबाकी करतो. आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. -20 + 15 काय होणार? वजाबाकी. 20 मधून 15 गेले किती आलं? 5. आणि 5 ला कुठलं चिन्ह? मोठ्या संख्येचं म्हणजे 20चं चिन्ह. -5. हां. -5 + 5 किती आलं? 0. 0. हां. इकडे 2x + 3x किती झालं? 5x. 5x आणि x किती झालं? 6x. किती आली ह्यांची बेरीज? तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आली? 6x + 0 म्हणजेच किती आली? 6x. पण ही बेरीज म्हणजे किती आहे? 180. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. 6x म्हणजेच किती आहे? 180. 6 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात. x बरोबर 180 भागिले 6. 6 × 6 6 × 18 0 ला 0. x बरोबर किती आलं? 30. आता x ची किंमत ह्याच्यामध्ये ठेवा आणि तिन्ही कोणांची माप मिळवा. हां. a चं माप किती येईल बघा? 30 दुने 60 वजा 20 किती आलं? 40. b चं माप किती येईल बघा बरं? 30 त्रिक 90 + 15 तर बस 105 अंश. सी चं माप किती येईल? 30 + 5 35 अंश. तर सर्वात मोठा कोण कुठला आहे? बी. आणि त्याचं माप किती आहे? 105 अंश. कुठला पर्याय दिलाय बघा बरं? पर्याय क्रमांक 2. ठीक. समजलं? बघायचं पुढचा प्रश्न.